या, ही तुमची खोली. मला इथे खरंच नाही राहायचंय. मी एकदा आजींची बोलून येते. हा आली का? ही तुझीच रूम आहे, असं घाबरून कसं चालेल? आता तुला इथेच राहायचंय. सरू. हो. किम अहो काय करताय तू? नीला, ऑल द बेस्ट. बहिणी मी काय म्हणते, आज आपण ना रात्री झोपताना कानात कापूस घालून झोपूया. नाही म्हणजे एजे हिच्यावर किती चिडले रागावले तरी आपल्याला काहीच ऐकू येणार नाही. हा म्हणजे त्यांनी आदळआपट केली, वस्तू तोडल्या तरी आपली झोपमोड कशाला? हा बरोबर आहे. पुरे चर्चा पुरे. आता आपल्याला बरीच कामं आहेत. चला. लीला, ऑल द बेस्ट. असं काय नाही होणार. अगं एजे घराबाहेर काढते. फालतूपणा आहे हा. तुम्ही काय म्हणाला होतात की आज काही झालं तरी एजे आणि लीलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्यांचं लग्न मोडेल, मला न्याय मिळेल, मला अख्ख्या मीडियासमोर लाईमलाईट मिळेल, पण तसं काहीच झालं नाहीये. उलट त्या बाथरूम मध्ये मला लॉक होऊन राहावं लागलं. आणि ती लीला, तिने मस्त छान एन्जॉय केलं असेल ना सगळं रिसेप्शन. सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्हाला ते कळतं? पहिली गोष्ट, माझ्याशी या टोन मध्ये बोलायचं नाही. आणि तू मलाच काय एवढं बोलतेस? तुझ्यासाठी केवढं केलं मी. तुला त्या रिसेप्शन मध्ये एंट्री मिळवून दिली, तुला लीलाच्या रूमची चावी मिळवून दिली. एवढंच नाही तर तुझ्याकडून ते पत्र लिहून घेतलं. आणि एवढं सगळं करून सुद्धा तू काय केलंस? तुला एवढे कॉल केले ते सुद्धा उचलले नाहीस तू. खरं तर मी तुझ्या नावाने बोंबा मारायला हव्यात आणि इथे तू मलाच बोलतेस. एवढं कमाल आहे. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. पुढे काय करायचंय ते सांगा मला. काही झालं ना तरी मला न्याय मिळाला पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी सांगून ठेवतेय. व्हेरी गुड गुड श्वेता. हे बघ, तुझ्या प्रश्नाचं उत्तर ना अगदी सोपं आहे. सध्या तरी तुला सतत एजंटच्या नजरेत यायला हवं. पास. कसं शक्य आहे? ही रिसेप्शन सारखी फॅमिली फंक्शन्स काय येत राहणार आहेत का सतत? नको येत राहू दे, त्यात काय एवढं. हे बघ, आपल्याकडे जर एखादी संधी येत नसेल तर आपण असं शांत बसायचं नाही. आपण त्या संधीकडे स्वतः चालत जायचं. तुला आता फक्त एजंटच्या नजरेत येत राहायला हवं. अगं, एजंटना सतत भेटत राहा. हवं तर त्यांच्या हॉटेलमध्ये नोकरीला लाग, वाटेल ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सतत एजंटच्या समोर तुला येत राहायला हवं. सतत तू त्यांना दिसत राहायला हवीस, एवढंच. सगळ्यांना वाटतंय की या श्वेताचा चॅप्टर संपलाय कायमचा. नाही, श्वेताचं दुःख आता मला जिवंत ठेवत राहावं लागणार. व्हेरी गुड. नो विश्वा, बाकी काम उद्याला. आय वॉन्ट टू कॉल इट अ डे. दॅट्स इट. गुड नाईट. एक मिनट. येस एजे. मी तुम्हाला वॉर्न केलं होतं ना की रिसेप्शन मध्ये कुठलाही गोंधळ नको व्हायला. आता झालेल्या गोंधळाबद्दल काय शिक्षा द्यावी आता ते तुम्हीच ठरवा. एजे, फर्स्ट ऑफ ऑल वी आर रिअली सॉरी. पण आम्ही त्या लीलाची खूप प्रॅक्टिस घेतली होती. कधी काय बोलायचं, कसं बोलायचं सगळं सांगितलं होतं. तरी ती चुकली. हो ना दुर्गा? बट आय एम सॉरी, इट्स माय मिस्टेक. मीडिया समोर जागीरदारांचं नाव किती खराब होऊ शकलं असतं ह्याची कल्पना होती तुम्हाला का नाही? दुर्गा, मी तुला विचारतोय. येस एजे,
सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर तिथे मी नसताना तिकडची सिच्युएशन तुम्ही हँडल करायला हवी होती का नाही? हो हो एजे, वी आर सॉरी. सॉरी. इनफ. तुम्ही सॉरी म्हणताय कारण तुम्ही बेजबाबदार आहात आणि झालेल्या चुकांमधून तुम्ही काहीही शिकत नाही आहात अँड आय डोंट लाईक इट. यू राईट एजे, ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. शिक्षा तर मिळणारच, पण त्याआधी मला लीलाशी बोलायचंय. कुठे ती? एजे ती तुमच्या खोलीत आहे. माझ्या रूममध्ये? होय जे. एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तिची एवढी हिंमत. आजींची एजे आणि लीलाचा संसार मार्गी लागावा अशी मनापासून इच्छा आहे ना, पण लीला ती स्वतःच पूर्ण होऊ देणार नाही असं दिसतंय. हो ना, आता एजे इतके चिडले आहेत की ते लीलाचं काहीच ऐकून घेणार नाही. हा, आणि बरंच झालं ना वहिनी, आपण सुटलो. आता शिक्षा लीलाला मिळणार. लीला, लीला, लीला बाहेर ये. मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. बाहेर ये. लीला. हे जे तर जमदग्नीच्या अवतारापेक्षाही जास्त चिडलेत. काय करू मी? इथे तर आजी नाहीयेत मला वाचवायला. पार्टनर, आता ना तूच काहीतरी कर. लीला, लीला बाहेर ये. मी अजिबात बाहेर येणार नाहीये. मला तुमची खूप भीती वाटते. लीला बस झालं. कुठेस तू? बाहेर ये आत्ताच्या आत्ता. लीला कुठेस तू? कपाटात. तू कपाटात काय करतेस? बाहेर ये. तुम्ही जर माझ्यावर असेच ओरडणार असाल ना तर मी अजिबात बाहेर येणार नाहीये. लीला बाहेर ये लगेच. मी काय तुला खाणार आहे का? तुमचा काय भरोसा? तुम्ही काही करू शकता. मागच्या वेळेला तर मला हाताला धरून बाहेर हकलवलं होतं. मी नाही येणार आहे. लीला बाहेर ये आता. तू नाही बाहेर आलीस तर मी कपाट तोडीन. लीला शेवटचं सांगतोय, बाहेर ये. तुम्हाला जे काय बोलायचं ना ते बाहेरूनच बोला. मी बाहेर येणार नाहीये. लीला मी 5 पर्यंत मोजीन. तू बाहेर नाही आलीस ना तर मी खरंच कपाट तोडीन. 5, 4, 3, 2, 1. थांबा थांबा थांबा. काही तोडू बिडू नका. मी येते बाहेर. काय मूर्खपणा आहे. आधी खाली ये. खाली ये. येते ना बाहेर. आता ओरडू नका. हिला काय चाललंय हे? हिला तुझ्याशी बोलतोय मी.
एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. हा मास्क तर त्या दिवशी रेवला ज्याने किडनॅप केलं होतं त्याने घातला होता. हा मास्क इथे एजंटकडे काय करतोय? याचा अर्थ एजंटनीच रेवला. काय बालिशपणा आहे? आधी तुम्ही मला सांगा हे काय? काय? What the hell is this? का वागलात तुम्ही असं? का वागलात तुम्ही असं? माझ्याशी लग्न करता यावं म्हणून इतक्या खालच्या थराला गेलात. तुझं डोकं फिरलंय का? हा? हे जे बघा, मला ना इतके दिवस असं वाटत होतं की मी फसवलंय तुम्हाला. त्या घरात आल्यापासून प्रत्येक क्षणी मला असं अपराधी असल्यासारखं वाटतं, पण अपराधी मी नाही, अपराधी तर तुम्ही आहात. काय बोलते तुला? काय मिळालं? हा, काय मिळालं माझ्या रेवच्या आयुष्याशी असं खेळून तिला किडनॅप करून? मी किडनॅप केलं रेवला आणि ही किडनॅपिंगची स्टोरी आता बंद कर. आता कळलं ना? तर ही स्टोरी नाही, हा हे खरंय. हा मास्क इथे आहे म्हणजे नक्कीच बाकीचे पुरावे. फोन पण इथेच असेल. कसला मास्क, कसला फोन? लीला, हॅव यू लॉस्ट इट? एक तर तुम्ही आ आणू नका की तुम्हाला काही माहित नाहीये. मला चांगलंच माहितीये की तुम्हाला सगळं माहितीये. आता माझी लिंक लागते. दिवशी रेवूला ज्याने किडनॅप केलं होतं त्याने मास्क घातला होता आणि म्हणून मला त्याचा चेहरा दिसला. आणि हा तोच मास्क आहे जो मला तुमच्या कपाटात सापडलाय. म्हणजे तुम्हीच माझ्या रेवला किडनॅप केलं. तुम्हाला पुरावा हवा होता ना? हा घ्या पुरावा. आणि माझी खात्री आहे या मास्क जर इथे आहेत तर नक्कीच फोन पण या कपाटात असेल. लीला, बस कर आता. लीला, व्हॉट आर यू डुइंग? लीला, बस. फोन आहे हा, तोच फोन आहे. का वागला तसं? काय मिळालंय सगळं करून? नाही काय नाही, इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही चांगले आहात. माझ्या रेवूला त्या विक्रांतपासून वाचवलं आणि मी वाईट आहे, मी तुम्हाला फसवते. माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या घरच्यांना इतका त्रास होतोय, पण माझं चुकलं. काय? स्वतःच्या स्वार्थासाठी केलं नाही तुला सगळं. कळतंय काय बोलतेस तू? मी आता अजिबात गप्प बसणार नाही. तुम्ही गुन्हेगार आहात आणि हे मी आता सगळ्यांसमोर आणणार आहे. लीला, आजी, लीला, व्हॉट द हेल इज रॉंग विथ यू? आजी, दुर्गा मॅडम, किशोर दादा, सगळ्यांनी खाली या लवकर. आजी, लग्नाच्या दिवशी या सगळ्यांनी मला खोटं ठरवलं ना, पण मी खरं बोलत होते आणि आज मी ते सिद्ध करून दाखवणार. मी म्हणाले होते ना माझी रेव किडनॅप झालीये. हे बघा, हे काय? हा त्या किडनॅपरचा मास्क आहे. आणि हा मास्क मला आपल्या घरात सापडलाय. त्यामुळे रेवूला किडनॅप करणारी व्यक्ती बाहेरची नसून या घरातलीच आहे. आता हे काय आहे नवीन? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो दुर्गा मॅडम, मी काही एजेंना फसवून त्यांच्याशी लग्न वगैरे केलेलं नाहीये. इथे तर मीच फसवली गेली.
लग्नाच्या दिवशी माझी रेव खरंच किडनॅप झाली होती. हा बघा, हा फोन त्या किडनॅपरचाच आहे. यावरच मला सगळे व्हिडिओ कॉल्स केले होते. हवं तर तुम्ही चेक करा. करा चेक. आता काही झालं तरी सुद्धा मी गप्प बसणार नाही. ज्यांनी माझ्या रेवला किडनॅप केलं, मला जबरदस्तीने हे लग्न करायला भाग पाडलं, त्याच्या विरोधात मी आता पोलिसात तक्रार करणार. हे दिवस माझी काही चूक नसताना मी तुम्हा सगळ्यांचं ऐकून घेत राहिले, गप्प बसले. पण आता बस, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. लीला, बाळा हे काय बोलतेस तू? आपल्या घरामध्ये कोण असं का करेल बाळा? आजी, हे तुम्ही एजेंनाच विचारा. एजेंटचा काय संबंध या सगळ्याशी? संबंध आहे. हे सगळे पुरावे, हा फोन, हा मास्क, हे सगळं मला एजेंटच्याच कपाटात सापडलंय. बाबांच्या कपाटात? अरे कसं शक्य आहे? आणि तू बाबांवर असा डाऊट कसा घेऊ शकतेस? संशय नाही, मला खात्री आहे की हे सगळं एजेंटनीच केलंय. सगळे पुरावे, फोन, मास्क, हे सगळं एजेंटनीच त्यांच्या कपाटात लपवलं होतं. बस, काय फालतूचे आरोप करतेस तू माझ्यावर? हे बघ, लग्न तू चीट करून केलंस माझ्याशी. चीटर तू आहेस लीला. स्टॉप दिस नॉनसेन्स. इतके दिवस मला चीटर म्हणून तुम्ही स्वतःची चूक माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करत होता, पण आता मला सत्य कळले. रेवतीला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः एजेंट.